जय हिंद मित्रांनो, कुठलीही योजना ती राज्य सरकारची असो वा केंद्र सरकारची ही गरिबांसाठी किंवा जनतेसाठी कधीच राबवण्यात येत नाही। या योजना राबवल्या जातात फक्त राजकारण्यांना आणि विशिष्ट अधिकाऱ्यांच्या फक्त घशात घालण्यासाठी। मित्रांनो, आपण जर उदाहरण घेतलं तर आता जी आपली एक लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने सुरू केली आहे, आज या योजनेचा लाभ किती लाडक्या बहिणींना मिळणार? आज या योजना जे 1,500 रुपये हे म्हणतात की आम्ही दर महिन्याला लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली देऊ, परंतु मित्रांनो अगोदर सरकार आपल्या नावावर 15,000 रुपये काढले जातात आणि नंतर 1,500 रुपये दिले जातात। आणि या योजना राबवत असताना मित्रांनो या सर्व योजनांचा बोजा पडत कोणावर आहे? हा आपल्यावरच, जनसामान्यावर पडत आहे। हा पैसा काय कुठून आकाशातून पडत नाही। ज्या वेळेस राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार हे वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतं, तर हे कर्ज या जनतेच्या लोकसंख्येच्या आधारे घेतं, हे डेव्हलपमेंटच्या नावाखाली घेतं, विकासाच्या नावाखाली घेतं। पण यामध्ये विकास होतो कोणाचा? जर आपल्या महाराष्ट्र राज्याचे 288 उमेदवार जर का धरले, आमदार धरले, त्या 288 मध्ये जर काही बोटावर मोजणे इतके जर प्रामाणिक आणि इमानदार आमदार सोडले, तर आज प्रत्येक आमदाराची स्टेट ही हजारो कोटीच्या पुढे आहे। मग आज दरडोईचे देशावर, आपल्या राज्यावर जे दरडोई किमान 57 ते 60 हजाराकडे कर्ज झालेलं आहे, तर हे कर्ज कोणाकडे आहे? हे कर्ज आपल्याकडे नसून आपल्या नावावरचं कर्ज हे सर्व या आमदारांच्या घरात आहे। आज आमदारांची मुलं, आज यांची पत्नी, आज यांचे नातेवाईक यांची जर प्रॉपर्टी काढली तर हजारो 10,000 कोटीच्या पुढे निघल। मग आपण फक्त या देशामध्ये या आमदारांना जगवण्यासाठीच आहोत। मित्रांनो, काळ फार विचित्र आहे। राजकारण्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण मुळात चूक ही आपली आहे। आपण राजकारण्यांना तसं बनवलं आहे, कारण राजकारण्यांनी आपली एक नस ओळखली आहे की या मूर्खांना योजनेचा लाभ हा कुठेही द्या, भिकाऱ्यासारखं यांना द्या आणि त्यानंतर यांना लाईनमध्ये लावा आणि यांच्या नावावर आपण आपली घरं भरा। पण आज जनतेने विचार करायला पाहिजे की ज्यांना लाडक्या बहीण योजनेचा आवश्यकता नाही, अशा सुद्धा महिला ज्यांच्या घरी लाख 2-2 लाख रुपये पगार येतो, त्या सुद्धा महिला याचा फायदा घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे देतात। मग हे जे समजा चालू आहे, तर हा पैसा आहे कोणाचा? हा पैसा आपलाच आहे। आपण ज्याप्रमाणे आपलं घर चालवतो, काटकसरीनं चालवतो, तसंच आपण आपल्या राज्याचा, देशाचा कारभार सुद्धा काटकसरीनं ओळखून करायला पाहिजे आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। पण याचाच फायदा हे स्वार्थी राजकारणी घेतात। आपल्याला अंधश्रद्धेमध्ये, आपल्याला कोणी शिक्षणाविषयी, बेरोजगारीविषयी, आपल्याला वीज पाणी प्रश्न, या सर्व ज्या आपल्याला आवश्यक गरजा आहेत, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारू नये म्हणून आपल्या सर्वांना या गोष्टींमध्ये अडकवलं जातं। या जाळ्यातून आपण सामान्य नागरिकांनी बाहेर पडणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, कधीही योजना ही कधीही सक्षम बनवणारी नसते। एकदा माणसाला जर का योजनाच्याच पाठीमागं पळायचं असेल, बचत गट म्हणा, या म्हणा, तर मला आतापर्यंत दाखवा की किती महिलांनी बचत गट सक्षम करून स्वतःचा उदरनिर्वाह आणि चांगल्या प्रकारे आर्थिक संपन्न झाले आहेत। आज या फक्त आपल्याला अपंग करत आहेत, कारण आपला स्वार्थ, आपला स्वाभिमान आणि आपण जी कमवायची, आपली कमवण्याची क्षमता जी आहे, ती क्षमता या योजना छाटून काढतात। म्हणून मी तर एवढं म्हणेन की योजनेच्या मागं न पळता आपण आपल्या मेहनतीच्या मागं पळा। आपण 5,000साठी आपण 50,000चं नुकसान करून त्या योजनांच्या मागं पळतो, तर त्या योजनेचा लाभ घेणं नाही, तर आपण सरकारला सांगा, निवेदन देऊन सांगा की आम्हाला कुठल्याही योजनेची गरज नाही, फक्त तुम्ही राज्याचा आणि देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंट बाबतीमध्ये, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, या सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत, यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताल त्यासाठी राबवा। पण अशी प्रामाणिक जनतेनं जेव्हा असे अर्ज जातील, त्यावेळेसच हा देश सुधारेल आणि त्यावेळेसच आपण खरे भारतीय नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान राहील। जय हिंद, जय भारत।